नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे खुशबू महाराष्ट्राची। तर आज आपण खरवस बनवणार आहोत। त्यासाठी इथं मी 2 वाट्या म्हशीचं खरवसचं दूध घेतलं आहे। इथं हे साधं दूध 1 वाटीपेक्षा कमी घेतलं आहे। पिठी साखर घेतली आहे आणि बडीशोप आणि इलायची वाटून घेतली आहे। आता आपण हे खरवसच्या दुधामध्ये हे साधं दूध टाकून घेऊ। आता यामध्ये ही पिठी साखर आपण यात टाकू आणि ही बारीक केलेली इलायची आणि बडीशोप। आता साखर विरघळेपर्यंत आपण याला हलवून घेऊ। बघा, साखर पूर्णपणे व्यवस्थित विरघळली आहे। आता आपण या दुधाला वाफवून घेऊ। वाफवण्यासाठी मी इथे इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं। पाण्याला उकळी आली। इडली पात्रामध्ये मी अशी एक जाळीदार प्लेट ठेवली आहे। त्यामध्ये आपण आता हे दुधाचं पातेलं ठेवू आणि यामध्ये पाणी जाऊ नये म्हणून एक झाकण ठेवायचं। आता यावर हे झाकण ठेवून देऊ। अर्धा तास आपण हा खरवस वाफवून घेऊ। अर्ध्या तासानंतर आता आपण खरवस आपला तयार झाला का ते बघू। बघा, चाकूला काहीच चिकटलं नाही। आपलं खरवस व्यवस्थित शिजलं आहे। आता हा बाहेर काढून घेऊ। थंड झाल्यावर याच्या वड्या पाडून घेऊ आपण। आता खरवस थंड झालं आहे, आपण याच्या वड्या पाडून घेऊ। बघा किती छान वड्या पडल्या आहेत आणि एकदम सॉफ्ट झाला आहे। बघा, तयार आहे आपला खरवस। तुम्ही पण असा खरवस नक्की बनवून बघा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।